आडोशातील झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, आडोशातील झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, देवा शपथ खरं सांगतो याद येते माझं भलती सलती. म्हटलं पुढचं सांगू नको म्हणे, आता थांबा. तर मित्रांनो, एकच मी गोष्ट प्रामाणिकपणे आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या खानदेशच्या माणसाकडे सर्व काही आहे. त्याला संस्कृतीचा ठेवा आहे, विचाराची जडणघडण आहे, काबाड कष्ट करण्याची त्याची इच्छा आहे, ताकद आहे. परंतु आमचा खानदेशचा माणूस तसा मनाने भोळा भाबडा आहे. हा मनाचा भोळेपणा आणि भाबडेपणा हा आपण आपल्या एक निश्चितपणे आपल्या शरीराचं एक अविभाज्य अंग आहे. परंतु त्याचबरोबर आपण आपल्या खानदेशात राहणाऱ्या लोकांकरता काय योगदान करीत आहोत याचा देखील आज आपण विचार केला पाहिजे. मला पूर्ण कल्पना आहे की आज आपल्यामधील देखील स्थिर स्थावर येथे झालेले असतील, काहींना आपल्या व्यवसायानिमित्ताने चांगले धनप्राप्ती देखील होत असेल. परंतु आपण आपल्या भागाच्या विकासाकरता, आपल्या भागातून येणाऱ्या मुलांच्या भावी आयुष्याकरता काही करू शकणार आहेत का, हा देखील एक विचार करता. म्हणून या निमित्ताने मी आपल्याला मुद्दामून आवाहन करेन की आज आमच्या या तरुण मित्रांनी जे आज मोठं आव्हान स्वीकारलेलं आहे त्याला मनापासून आपल्याला साथ द्यायची आहे. आपण काळजी करू नका. काही वेळेला आपल्यावरती आपले लोक देखील टीका करतात. टीका करण्याची सवय ही मनुष्य स्वभावामध्ये आहे. परंतु काका काका हा पिकक पिका हा को भेद किक काकयो वसंत समय ऋते प्राप्ते काका काका हा पिकक पिका हा. म्हणजे काय की कावळा व कोकिळ हे दोन्ही काळे, परंतु यातील फरक कसा ओळखायचा की कावळा हा नेहमी कावकाव करतो, परंतु वसंत ऋतूमध्ये कोकिळ मात्र मधुर कुंजराव करत असतात. त्यामुळे तुमच्यावर कोणी टीका जरी केली तर तुम्ही घाबरण्याची कारण नाही, कारण तुमचं कार्य तुमच्या टीकेखोरांना उत्तर देणार आहे. मी मुद्दामून या निमित्ताने तुम्हाला सांगतो की तुम्हाला केव्हाही माझी मदत लागली, मला माहिती आहे की नवीन मुंबईचं काय वातावरण आहे, त्यामुळे या नवीन वातावरणामध्ये तुम्हाला काही माझी मदत लागली, कुठल्या गुंडाने त्रास दिला, कोणी दादाने धमकी दिली, केव्हाही मला सांगा, मी आहे आणि ते आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.